श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. सर्व भाविकांना माझा नमस्कार. आज आपण एक अतिशय अद्भुत, दिव्य आणि हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत महादेव नीळकंठेश्वराची. ही कथा आहे समुद्र मंथनाची आणि त्या मंथनातून निर्माण झालेल्या भयंकर हळहळ विषाची. आजची कथा आपल्याला सांगेल की महादेव खरेच जगताचे रक्षक आहेत. ही कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग या चॅनेलकडून तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत नीळकंठ महादेव यांची कथा. कथेला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. एकेकाळी देव आणि दानव यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. देव कमजोर झाले, दानवाची ताकद वाढत होती. सर्व देव घाबरून विष्णूकडे गेले. विष्णूंनी सांगितले, जर अमृत मिळाले तर देवांना परत शक्ती येईल, पण त्यासाठी करावं लागेल समुद्र मंथन. मग सुरू झाले ते अद्भुत मंथन. मंदार पर्वत उचलला, वासुकी नागाला दोरी केली आणि देव एका बाजूला, दानव दुसऱ्या बाजूला उभे राहिले. असं सुरू झालं समुद्र मंथन. त्या मंथनातून कितीतरी अद्भुत वस्तू बाहेर पडल्या. कामधेनू गाय, कल्पवृक्ष, ऐरावत हत्ती, लक्ष्मी माता, अप्सरा, कौस्तुभ मणी. हे सर्व पाहून देव दानव दोघेही आनंदी झाले. पण शेवटी समुद्रातून बाहेर आलं एक भयंकर संकट. हळहळ विष. असं विष की ज्याचा एक थेंबही जर पृथ्वीवर पडला असता तर संपूर्ण सृष्टी संपून गेली असती. विष पसरू लागलं. आकाश काळं पडलं. प्रचंड उष्णता वाढली. देव दानव सगळे घाबरले. सगळे धावत ब्रह्मदेवाकडे गेले. पण ब्रह्मा म्हणाले, हे विष मी थांबवू शकत नाही. विष्णूकडे गेले. विष्णू म्हणाले, हे विष फक्त एकच थांबवू शकतो, कैलासावरील भगवान शंकर. मग सर्व देव दानव ऋषी गंधर्व सर्वजण कैलासावर गेले. भोलेनाथाला विनंती केली, प्रभो, हे विष जर तुम्ही नाही थांबवलं तर जग संपून जाईल. भोलेनाथ स्मित करून म्हणाले, जर संपूर्ण विश्व संकटात असेल तर हे विष मी पिऊन टाकतो. माझे नावच शंकर आहे, म्हणजे श म्हणजे कल्याण, कर करणारा. मी हे विष प्राशन करून जग वाचवेन. हे बोलून महादेवानी ते भयंकर विष हातात घेतले. श्वास रोखून संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना केली आणि एका क्षणात ते विष पिऊन टाकले. विष प्राशन होताच संपूर्ण आकाश थरारलं. पार्वती मातेने तत्काळ महादेवाचा कंठ धरला, जेणेकरून ते विष खाली जाऊ नये. त्या विषामुळे महादेवाचा गळा निळा झाला. देवांनी टाळ्या वाजवल्या, ऋषींनी जयघोष केला, हर हर महादेव, नीळकंठ महादेव की जय. तेव्हापासून शंकराला नीळकंठेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ही कथा आपल्याला सांगते की जीवनात प्रत्येकाला हळहळ विष मिळतं. कधी दुःख, कधी अपमान, कधी संकट. महादेवाला आपल्याला शिकवतात, हे विष आपण स्वतः पचवावं, पण इतरांपर्यंत ते जाऊ देऊ नये. त्याग करणे, सहनशीलता ठेवणे आणि जगाच्या भल्यासाठी जगणे हेच खरे शिवतत्व आहे. म्हणून आपण प्रत्येक संकटात महादेवाचे स्मरण करावे, कारण भोलेनाथ आपले विष पिऊन टाकतात. नीळकंठेश्वर महाराज की जय.
देवदानवाच्या संघर्षातून, समुद्र मंथनातून आणि हळाहळ विषाच्या भयंकर प्रसंगातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. महादेव नेहमीच आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी उभे राहतात. त्यांनी स्वतःचा त्रास, विषाचा दह सहन केला, पण संपूर्ण विश्व वाचवले. आपल्या जीवनातही जेव्हा संकटे येतात, दुःख येतात, तेव्हा आपण फक्त ओम नमः शिवाय असा जप केला पाहिजे. कारण भोलेनाथ आपल्या विषाचा भार स्वतः घेतात आणि आपल्याला आनंद आणि शांती, सुख देतात. ही होती नीळकंठ महादेवाची कथा. महादेव आपल्याला नेहमीच शक्ती देवोत, संकटातून वाचवत. नीळकंठ महादेवाच्या जयघोषाने ही कथा संपूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.